पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यापासून अनेक नवीन गोष्टी घडल्या, इतिहास घडला। पण ह्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका मराठमोळ्या सांगलीच्या इंजिनियरनी पण एक इतिहास घडवलेला आहे। 8Kची क्रांती घडवलेली आहे। त्यानिमित्ताने जे ऑलिम्पिकचे थेट प्रक्षेपण आहे ते घराघरात गेले आणि हा एक इतिहास घडवला आहे। आणि ह्या इतिहासाचे शिल्पकार आहेत आपल्या सांगलीचे रवी बेलाल। रवी बेलाल सर, कौतुक करावं लागेल, कारण की 2 वेळा ते इंजिनिअरिंगला नापास झाले होते, पण आज ऑलिम्पिकच्या ह्या मैदानात त्यांची थॉमस बाखनी पाठ थोपटली आहे आणि खऱ्या अर्थाने जगाच्या परीक्षेत ते पास झालेले आहेत। हे जे 8Kची जी क्रांती घडवली आहे त्याचे तुम्ही जनक आहात, काय त्याचा नक्की श्रेय आहे? धन्यवाद संजय। बरेच आलेले अपयश ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतं आणि त्यामुळे बरंच शिकायला मिळालं आणि प्रत्येक सक्सेसमध्ये अपयश जर का असेल तर त्या आपल्या असलेल्या सक्सेसची मजा काय तर आवरच आहे आणि हे त्याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता इथे। 8Kची जी क्रांती आहे ती नेमकी काय आहे जी ऑलिम्पिकमध्ये सध्या तुमचा सगळ्या कौतुकाचा विषय ठरला आहे? तर जगात पहिल्यांदा मी 8K 60 फ्रेम पर सेकंड हाय डायनॅमिक रेंज विथ इमर्सिव्ह ऑडिओ ही 4 खंड 9 देश आणि 18 लोकेशन्समध्ये मी आता पाठवत आहे। आणि ही क्रांती आपण 40 ते 60 Mbps म्हणजे जी घरात आपल्या इंटरनेट बँडविड्थ असेल तिथं ही टेक्नॉलॉजी तुम्हाला अवेलेबल, हा पहिला बहुमान ह्या टेक्नॉलॉजी इथे मिळालेला आहे ऑलिम्पिकमध्ये आणि तिची ही सुरुवात आहे। ज्या रीतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोट्यातल्या छोटी गोष्ट ह्या 8Kमुळे पाहता येते, ती जी नेमकी जादू काय आहे जी खेळाडूंना, कोचला किंवा विशेषतः रेफरीला उपयोगी पडणार आहे ही 8Kच्या क्रांतीमुळे। कारण तुम्ही बघाल जवळपास एका फ्रेममध्ये आम्ही 33 मेगापिक्सेल्स डेटा कॅप्चर करतो, त्यामुळं क्रांती इथे स्पोर्ट्स ॲनालिटिक्स आणि ज्यावेळेला रेफरी डिसिजन सिस्टम त्यामध्ये ही फार क्रांतिकारी घटना आहे। कारण तुम्ही एकदम कुठलेही डिटेल झूम करून बघू शकता। समजा कुठला लाईन फॉल्ट आहे किंवा बॉल कोर्टच्या बाहेर आहे किंवा लाईनच्या बाहेर आहे तर ती मला अगदी डिटेलमध्ये, ज्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही त्या डिटेलमध्ये मग बघू शकता। तसंच ॲथलीट्स ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स ॲनालिसिसची ही टेक्नॉलॉजी एक वरदान आहे आणि ह्याचा बराच ॲथलीट्सना पुढे फायदा होतील। इनफॅक्ट ऑलिम्पिकमध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीचा बराच खेळाडूंची कामगिरी वाढवण्यासाठी पण ह्याचा मोठा फायदा होणार आहे, ॲनालिसिससाठी फायदा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगली टू पॅरिस वाया टोकियोमध्ये तुम्ही प्रयोग केला होता, टोकियोमधून आता टोकियो ऑलिम्पिकनंतर पॅरिस ऑलिम्पिक तुम्ही गाजवताय। काय ह्या 2 ऑलिम्पिकमध्ये तुमचे यशाचं गमक आहे? तर पॅरिसमध्ये आम्हाला बँडविड्थ लागत होते, 100 Mbps लागत होते, तोच प्रयोग आम्ही इथं 40 Mbpsमध्ये केला आहे। तर अर्ध्या बँडविड्थमध्ये ब्रॉडकास्ट क्वालिटी डिलिव्हर करणं हे या यशाचं गमक आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मराठी माणसाला तुम्ही काय संदेश द्याल, कारण की 2 वेळा नापास झालेला इंजिनियर आज जगाच्या कौतुकाचा विषय ठरला आहे। गो ऑफ अँड डू समथिंग वंडरफुल। तुम्ही बसू नका, ज्यावेळेला तुमच्याकडे साधन नसेल तर त्यावेळेला तुम्ही क्रिएटिव्ह बना, अपयशाला सामोरं जा आणि मगच तुम्हाला यशाचं दरवाजा उघडता येईल। क्रिएटिव्ह बना, तुमचा यशाचा दरवाजा उघडा होईल हे सांगतोय आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मराठमोळे असणारे इंजिनियर रवी बेलाल सरकार। कौतुक करावं लागेल, कारण की ICCचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे। त्यामुळे ह्या ऑलिम्पिकमध्ये मराठी पाऊलखुणा खऱ्या कुसाळ्यानंतर जर कोणी उमटवले असेल ते म्हणजे सांगलीच्या बेलाल सरांनी। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।